अनुभव पाहता तरुणांना नोकऱ्या असतील, गोरगरिबांच्या मुलांसाठी धडपडणारे नेतृत्व आहे. केले तात्या साहेबांनी केले, परंतु जर दोघांमध्ये विचार केला, आज बापू साहेबांकडे 19 संचालकामध्ये बापू साहेबांकडे 13 संचालक आहे. जर बापू साहेब जर कुठे कमी पडले असते तर त्यांच्याकडे 13 संचालक आले नसते. खेळमध्ये 1650 पेक्षा जास्त मतदान आहे आणि गावातली संस्था असल्यामुळे संस्था गावातल्या लोकांकडेच ताब्यात राहावी. त्याच्यामध्ये जवळजवळ स्मृती पॅनलचा बराच चांगल्या पद्धतीने जोर दिसतोय. तर स्मृती पॅनल येईल असं या ठिकाणी चिन्ह दिसतंय. त्यामुळे प्रशांत बापूंनी जे पॅनल तयार केलेला आहे तो पॅनल जिभूंच्या आणि अण्णांचा विचार पुढे नेण्यासाठी हा पॅनल तयार केलेला आहे. स्मृती पॅनलला प्रतिसाद बघून आजच स्मृती पॅनल बहुमताने विजयी होईल. नमस्कार, मी धनंजय विक्रम निकम, सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ उंबरखेड या शैक्षणिक संस्थेचा सभासद असून आतापर्यंत आमच्या अनुभवानुसार या संस्थेची निवडणूक लागलेली आता त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. आतापर्यंत वैकुंठवासी स्वर्गीय जिभाऊंनी स्थापन केलेली शिक्षण संस्था, त्यांचे मानसपुत्र म्हणून वैकुंठवासी अण्णासाहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संस्था चालवली. त्यांच्यानंतर आता आमचे युवा नेतृत्व प्रशांत बापू पाटील यांच्या नेतृत्वात स्मृती पॅनलची निर्मिती झालेली आहे. आणि आम्हाला तरी असं वाटतं, आमचा अनुभव असा आहे आतापर्यंतचा, जिभाऊंच्या नंतर अण्णाबाबा असतील, अण्णाबाबांनंतर आता प्रशांत बापू हे देखील या संस्थेचा अगदी व्यवस्थितपणे सांभाळतील किंवा सांभाळत आहे. आतापर्यंत आमचा अनुभव पाहता तरुणांना नोकऱ्या असतील, गोरगरिबांच्या मुलांसाठी धडपडणारे नेतृत्व आहे. आमच्या गावी शेख शब्बीर, मी एक सभासद म्हणून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो का आमच्या गावात स्मृती जे पॅनल आहे त्यालाच भरभटानीने मत द्यायचा आमचा विचार आहे. आणि त्यांचे कामं पण इथं म्हणजे आमच्या संस्थेत इथं हायस्कूल आहे तिथं पण त्यांचे कामं फार चांगले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का त्यांच्या पक्षांमध्ये जे 13 सभासद आहेत ते जुने आहेत, त्यांना अनुभव जास्ती आहे, त्याच्यामुळं आमचं मत त्यांनाच राहील. कपाटला एन जेवाणी, सेवानिवृत्त प्राचार्य, रामरावजी व माध्यमिक विद्यालय उंबरखेडे. ही आमची सर्वोदय शिक्षण संस्था चाळीसगाव तालुक्यातील 2 नंबरची मोठी संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक चेअरमन जिभाऊ, त्यांच्यानंतर त्यांचे मानसपुत्र उदयसिंग अण्णा पवार यांनी संस्था म्हणजे हातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळली. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये संस्थेचा कारभार बिनविरोध होता, निवडणुकाच होत नव्हत्या. पण गेल्या 15 वर्षापासून निवडणूक लागली. संस्थेचा कारभार त्याचा खूप प्रामाणिकपणे, म्हणजे सर्वोदयचं नाव कोणत्याही विभागामध्ये शिक्षण खात्याकडे गेलं की सर्वोदयचं आहे का, मग इथं काही नसेल असं लोकांमध्ये, म्हणजे शिक्षण खात्याच्या सगळ्या लोकांमध्ये विश्वास पण आहे. आणि या निवडणुकीत 2 पॅनल जे सोबत होते, जे चेअरमन आणि सेक्रेटरी अशा दोघांनी स्वतंत्र पॅनल केलं, त्यामुळे लोकांमध्ये पण संभ्रम निर्माण झाला, नक्की यांचं काय झालं व काय बिघडलं असेल अशा रीतीने लोक संभ्रमात आहेत. पण एका पॅनलकडे म्हणजे स्मृती जिभाऊ आणि उदयसिंग अण्णा पवार स्मृती पॅनलकडे जुन्या संचालकांमध्ये 13 संचालक आहेत आणि विरोधी पॅनलवाल्यांकडे 6 संचालक. म्हणजे लोकांना वाटतं की ज्या 13 संचालक इथे सोबत आहेत त्या यांचा कारभार नक्की चांगला असावा किंवा यांच्यावर लोक विश्वास ठेवतील. म्हणून आजच्या घडीला शेवटचे 2 दिवस शिल्लक असले तरी जिभाऊ स्मृती पॅनल लोकांचा विश्वास आहे. उंबरखेडमध्ये 1650 पेक्षा जास्त मतदान आहे आणि गावातली संस्था असल्यामुळे संस्था गावातल्या लोकांकडेच ताब्यात राहावी या हेतूने लोक या पॅनलला नक्की मतदान करतील अशी खात्री वाटते. नमस्कार, मी रवींद्र सुखदेव पाटील, राहणार उंबरखेड, माजी ग्रामपंचायत सदस्य. आपल्या सर्वोदय संस्थेची निवडणूक लागलेली असून संस्थेच्या हितासाठी मला स्मृती पॅनल योग्य वाटत असून सभासदांचा कौल मला स्मृती पॅनलकडेच दिसत आहे. तरी स्मृती पॅनलला चांगलं प्रतिसाद उंबरखेड गावातून मिळत आहे. तरी मला वाटतं की स्मृती पॅनलला प्रतिसाद बघून आजच स्मृती पॅनल बहुमताने विजयी होईल अशी मला आशा वाटते. मी TS मोरे, राहणार उंबरखेड तालुका चाळीसगाव.
मी गेल्या 34 वर्ष या सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळामध्ये सेवा केलेली आहे. त्यानंतर मी सेवाभावी वसतिगृह माझ्याकडे संस्थेने रामराव जिभाऊ, कैलासवासी रामराव जिभाऊ तसंच उदयसिंग अण्णा यांनी माझ्याकडे सेवाभावी संस्था सेवाभावी निरीक्षक म्हणून वसतिगृहाची सांभाळण्याची माझ्याकडे जबाबदारी दिली. ती मी गेल्या 12 वर्षापासून चांगल्या पद्धतीने करतोय. तर आजच्या परिस्थितीमध्ये जे होऊ घातलेले इलेक्शन आहे त्याच्यामध्ये जवळजवळ स्मृती पॅनलचा बराच चांगल्या पद्धतीने जोर दिसतोय. तर स्मृती पॅनल येईल असं या ठिकाणी चिन्ह दिसतंय. सभासद म्हणून माझं तर योग्य मत आहे की प्रशांत बापूंचे जे पॅनल आहे, बाबासाहेब आणि आपलं उदयसिंग अण्णा ते आणि आपले रामराव जीव त्यांच्या विचाराचा जो पॅनल आहे, एक माझ्या माहितीनुसार जसं मला कळतं किंवा जे मी पाहिलेलं आहे ते योग्य वाटतं मला. त्यांचं कपाट जे आहे त्यांचं योग्य वाटतंय मला. केलं तात्या साहेबांनी केलंय, परंतु जर दोघांमध्ये विचार केला आज बापू साहेबांकडे 19 संचालकामध्ये बापू साहेबांकडे 13 संचालक आहे. जर बापू साहेब जर कुठे कमी पडले असते तर त्यांच्याकडे 13 संचालक आले नसते. एक असं माझं गणित चालतं. म्हणून मी असं मत ठरवलं की यावेळेस आपण बापू साहेबांकडे मत देऊ आणि एक नवीन आणि एक चांगला चेहरा म्हणून, एक आदर्श शिक्षक म्हणून नवीन संस्था एक चांगल्या रूपात वाढू शकते या विचारावर मी ठाम आहे. माझं नाव रमेश फकीरा पाटील, राहणार पिलखोर. स्मृती पॅनल, रामरावजी भाऊंच्या स्मृती पॅनलमुळे प्रशांत बापूंनी जे पॅनल तयार केलेला आहे तो पॅनल जिभूंच्या आणि अण्णांचा विचार पुढे नेण्यासाठी हा पॅनल तयार केलेला आहे. आणि इकडे सर्व वातावरण जवळजवळ तेच आहे स्मृती पॅनलचंच.